Hello, good morning, all. Let's start our next chapter, chapter number 6 and unit number 3. Okay, so from today we will start our unit number 3. So, in unit number 3, we will learn standard of auditing 500. It's relating to the auditing evidence and consideration. Okay, so chapter number 3 मध्ये युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला ऑडिट इव्हिडन्सशी रिलेटेड कॉन्सेप्ट काय करणार आहोत आपण लर्न करणार आहोत. We all know audit evidence is very important for a auditor for preparation of final audit report, right? कारण फायनल ऑडिट रिपोर्ट प्रिपेअर करण्यासाठी जे एव्हिडन्स आहेत इट्स अ प्ले व्हेरी इम्पॉर्टंट और मेन रोल इन ऑडिटिंग. मग त्याच्यासाठी ऑडिटरला कोणत्या गोष्टी बघाव्या लागतील, कोणते बुक्स ऑफ अकाउंट चेक करावे लागतील, कशा पद्धतीने एव्हिडन्स बघावे लागतील, चेक करावे लागतील. तर त्या बेसवरती आपण काही यातल्या कॉन्सेप्ट आणि त्याच्याशी रिलेटेड चेकलिस्ट मेथड काय आहे, ऑडिटिंग स्टँडर्ड काय आहे हे आपण लर्न करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन, स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग अँड ऑडिट इव्हिडन्स. ओके, सो आपण फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. स्टँडर्ड ऑफ ऑडिट 500. जस्ट वेट. Standard of auditing 500, it is relating to the audit evidence. This standard is effective for audit of financial statement for a period beginning or after April 1st, 2009. Scope of audit of this standard of auditing. This standard of auditing explain relevance of audit evidence. ओके, ह्यामध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे तर ऑडिट इव्हिडन्स हे एक्सप्लेन केलेले आहेत. कुठे एक्सप्लेन केलेत? स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 500 मध्ये ऑडिटिंग इव्हिडन्स हे एक्सप्लेन केलेले आहेत. इट इज अन ऑडिट ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. The specify that auditor should perform audit procedure to enable him to obtain efficient appropriate audit evidence. जसं की आपल्याला माहिती आहे ऑडिटरला एक अप्रोप्रिएट रिपोर्ट प्रिपेअर करण्यासाठी ऑडिट इव्हिडन्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. With the help of audit evidence, the auditor can make reasonable conclusion to form of his opinion. कारण ऑडिटर जे ओपिनियन देणार आहे त्याचं प्रॉपर रिझनेबल कन्क्लुजन कशावरून तू काढू शकतो तर ऑडिट इव्हिडन्स मधून देऊ शकतो, राईट. त्याला असंच ओपिनियन देणं इट्स अ लाईक अ राईट थिंग? नो. ओके, सो राईट थिंग कधी असेल तर बेस्ड ऑन इव्हिडन्स जर ऑडिटर एखादं ओपिनियन देत असेल तर त्याला आपण रिझनेबल कन्क्लुजन किंवा रिझनेबल ओपिनियन असं म्हणू शकतो. सो दिस स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग इज ॲप्लिकेबल टू ऑल द ऑडिट इव्हिडन्स ऑप्टेन ड्युरिंग द कोर्स ऑफ ऑडिट. सो थोडक्यात लक्षात ठेवा इंट्रोमध्ये, स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 500 इट इज ॲप्लिकेबल फॉर ऑडिट evidence for a preparation of final report. ओके, ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटर्स. आता याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा ऑडिटरचे. द मेन ऑब्जेक्टिव्ह is to conduct audit procedure through which auditors can obtain sufficient appropriate audit evidence based on which he can draw reasonable conclusion to form of his opinion. अगेन हेच सांगितलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह हे कसं असलं पाहिजे, सफिशियंट ॲप्रोप्रिएट ऑडिट इव्हिडन्स असणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्या बेसवरूनच ऑडिटर काय करणार आहे तर त्याचं रिझनेबल कन्क्लुजन हे देणार आहे. सो द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट इव्हिडन्स इज टू प्रिपेअर फायनल ऑडिट रिपोर्ट और ड्रॉ अ रिझनेबल कन्क्लुजन. हे लक्षात ठेवा, त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे ड्रॉ अ रिझनेबल कन्क्लुजन. ओके, चला पुढे जाऊया आपण. डेफिनेशन एकदा गो थ्रू करा, सिम्पल दिलेले आहेत, फार काही डिफिकल्ट नाहीये. त्यामधले एखादी डेफिनेशन आपण बघू शकतो. Accounting record. The record of initial accounting entries and supporting record such as check and record of electronic funds transfer in course of conduct, the general and subsidiary ledger. Journal entry and other adjustment to financial statement that are not reflected in the journal entry. And record such a worksheet and spreadsheet supporting cost collection, computation, reconciliation and disclosure.
आता याच्यावरून तुमच्या काही लक्षात आलं का? हा. तर आपण काय थोडक्यात म्हणू शकतो की अकाउंटिंग रेकॉर्ड हे कशा पद्धतीने होतं बरं? फर्स्ट ऑफ ऑल हिअर वी प्रिपेअर जर्नल एंट्री. राईट, आपण पहिल्यांदा काय प्रिपेअर करतो? तर एक इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये जर्नल एंट्री प्रिपेअर केली जाते. त्याच्यानंतर मग आपण काय करतो? त्याचं लेजरिंग अकाउंट करतो. राईट, मग लेजरिंग अकाउंटचा इम्पॅक्ट तुमच्या ट्रायल बॅलन्सवरती होतो. ट्रायल बॅलन्सचा इम्पॅक्ट तुमच्या फिनान्शियल स्टेटमेंटवरती होत असतो. आणि याच्यासाठी तुम्ही प्रॉपर रेकॉर्डिंग करणं हे महत्त्वाचं असणार आहे. ओके, सो डेफिनेशन एकदा गो थ्रू करा. फार काही डिफिकल्ट नाही आहे, इट्स अ पार्ट ऑफ बेसिक थिंग. पुढे जाऊया आपण. अदर कन्सिडरेशन काय असणार आहेत बघा. फर्स्ट, sufficient appropriate audit evidence. The auditor shall design and perform such a audit procedure that will enable him to obtain sufficient appropriate audit evidence which are appropriate in the circumstances. ओके, आता जर तुम्ही एखादा एव्हिडन्स काय करताय, कलेक्ट करताय, तर तो ॲप्रोप्रिएट सर्कमस्टान्सेस मधला असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एखादा एव्हिडन्स जर तुमच्या एव्हिडन्स घेऊन जर रिपोर्ट प्रिपेअर करताय आणि तो एव्हिडन्स मागच्या 10 वर्षाचा असेल, तर त्याला आपण ॲप्रोप्रिएट सर्कमस्टान्सेस म्हणू शकतो का हो? नाही. तर ऑडिट इव्हिडन्समध्ये तो ॲप्रोप्रिएट सर्कमस्टान्सेस मधला, त्या ड्युरिंग द पिरियड मधला असला पाहिजे आणि तो सफिशियंट असणं महत्त्वाचं आहे. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो याच्यामध्ये सांगितलेलं आहे फर्स्ट पॉईंट, स्कोप. द ऑडिटर एक्सप्रेस हिज ओपिनियन बेस्ड ऑन audit evidence obtained during the course of auditing or during the course of audit. Audit evidence is necessary to support auditor's opinion and report. आता बऱ्याच वेळ बघितलं तर तुम्ही लक्षात येईल की अगेन त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की ऑडिटरला त्याचं ओपिनियन द्यायचं आहे, बट बेस्ड ऑन सफिशियंट अँड ॲप्रोप्रिएट ऑडिट इव्हिडन्स. जे तुमच्याकडे ॲप्रोप्रिएट ऑडिट इव्हिडन्स असले पाहिजेत, जे की ड्युरिंग कोर्स ऑफ ऑडिटिंगमध्ये असले पाहिजेत, आणि तरच तुम्ही काय करू शकता, तुमचं ओपिनियन हे देऊ शकता. सो ऑडिटर इव्हिडन्स सॉरी, audit evidence is obtained mainly from audit procedure carried during the course of audit. It may include perform obtained from some other services such as previous year audit report, entity accounting record, information used as a audit evidence and prepared by management expert. ओके, सो ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत फॉर अदर सर्व्हिसेसच्या अंडर. सेकंड पॉइंट आहे ऑडिट प्रोसिजर. The work done by the auditor in forming audit opinion consists of obtaining and evaluating audit evidence. सो ऑडिटरचं वर्क कधी डन होईल? ते जेव्हा तो एक आपलं ओपिनियन हे इव्हॅल्युएशन किंवा ऑडिट इव्हिडन्सनुसार देईल. ऑडिटर्स फॉलो ऑडिट प्रोसिजर टू ऑब्टेन ऑडिट इव्हिडन्स. म्हणजे कोणत्याही प्रकारे त्याला बायस नेस असू नये. म्हणजेच आपण थोडक्यात काय इथे बघतोय बरं, तर ऑडिट इव्हिडन्स हा खूप महत्त्वाचा पार्ट असणार आहे ऑडिटरसाठी. आणि त्या ऑडिट इव्हिडन्समधूनच तो त्याचं काय करेल, तर इव्हॅल्युएशन करेल किंवा रिपोर्ट हे प्रिपेअर करेल. इट इन्क्ल्यूड्स इन्स्पेक्शन, ऑब्झर्वेशन, confirmation, recalculation, reperformance and analytical procedure. लक्षात ठेवा बरं की ऑडिट इव्हिडन्समध्ये फक्त तुम्हाला एखादं डॉक्युमेंट दिसलंय आणि ते तुम्ही बघितलंय, दिस इज नॉट अ ऑडिट इव्हिडन्स. लक्षात ठेवा, ऑडिट इव्हिडन्समध्ये काय आहे, तर इन्स्पेक्शन आहे, ऑब्झर्वेशन आहे, कन्फर्मेशन आहे, रिकॅल्क्युलेशन आहे, परफॉर्मन्स असणार आहे आणि अनालिटिकल प्रोसिजर असेल. सो दीज आर पार्ट ऑफ द ऑडिट इव्हिडन्स. इट मेनी केसेस इन्क्वायरी अलॉंग ऑल्सो डज नॉट प्रोव्हाइड ऑडिट इव्हिडन्स. तर आपण असं नाही म्हणू शकतो की फक्त इन्क्वायरी केली आणि एखादा रिपोर्ट लिहिला, दिस इज नॉट अ sufficient audit evidence. So a certain does not provide any evidence of operating effectiveness of the control. जर तुम्हाला इफेक्टिव्ह कंट्रोल हवा असेल किंवा ॲक्युरसी हवी असेल, तर जसं आत्ता सांगितलं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करणं महत्त्वाचं आहे.
नेक्स्ट इज sufficiency and appropriate of audit evidence. एक मिनिट है. ओके चलो कंटिन्यू. Sufficiency and appropriateness of audit evidence all interrelated. So satisfactory audit evidence has been obtained which reduce audit risk. Okay, obviously की जर तुमच्याकडे sufficient आणि appropriate evidence असतील तर definitely audit risk काय होणार आहे तर कमी होणार आहे. So sufficiency of audit evidence refers to the measures of quantity of audit evidence obtained. ओके, सो तुमची क्वांटिटी मेजर करण्यासाठी सुद्धा ऑडिट इव्हिडन्स काय करणार आहे तर खूप महत्वाचा रोल प्ले करतील. Appropriateness of audit of the audit evidence obtaining more audit evidence may not compensate its a poor quality. म्हणजे असं नाहीये की खूप सारे ऑडिट इव्हिडन्स आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्ही एकदम बेस्ट ऑडिटिंग केलेलं आहे असंही नाही होऊ शकत. तर म्हणजे असं बऱ्याच वेळी होऊ शकतं की त्यामुळे पुअर क्वालिटी सुद्धा दिसू शकते. जसं आपण म्हणतो की पेपर तुम्ही कशा पद्धतीने रिप्रेझेंट करताय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जसं आपण नेहमीच सांगतो की 4 सेंटेन्स इम्पॉर्टंट आहेत म्हणून तुम्ही प्रत्येक सेंटेन्समध्ये व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लिहिलात तर ते अप्रोप्रिएट होईल का हो? नाही. म्हणजे तुमच्या इव्हिडन्स हा तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटशी रिलेटेड असला पाहिजे. लक्षात येतंय? आणि सगळ्या गोष्टी प्रॉपरली चेक करून तुम्ही तो एव्हिडन्स कलेक्ट केला पाहिजे. तरच त्या ऑडिट इव्हिडन्सला काहीतरी इम्पॉर्टंट आहे असं म्हणता येईल. हावेवर क्वालिटी ऑफ ऑडिट इव्हिडन्स इज नीडेड टू रिड्यूस द रिस्क. तरच तुमच्या ऑडिटची रिस्क काय होऊ शकते रिड्यूस होऊ शकते. ऑडिट इव्हिडन्सच्या अंडर तुम्ही खूप सारे जर डॉक्युमेंट कलेक्ट करत बसलात आणि त्याला काहीच व्हॅल्यू नसेल तर डेफिनेटली त्याच्यामुळे तुमचे ऑडिट रिस्क इन्क्रीज होण्याचे चान्सेस सुद्धा असू शकतात. त्यामुळे अप्रोप्रिएटनेस आणणं हा फार महत्वाचा पार्ट असेल. म्हणून इथे सांगितलंय बघा पुढे, रिलेव्हन्सी अँड रिलायबिलिटी इज प्रोव्हाइडिंग सपोर्ट फॉर अ कन्क्लुजन ऑफ विच ऑडिटर्स ओपिनियन इज बेस्ट. त्यामुळे तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टींवरती बॅलन्स करणं तितकंच गरजेचं असणार आहे. एक मिनिट. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, प्रोफेशनल जजमेंट. Standard of Auditing 330 require the auditor to conclude whether the satisfactory suitable audit evidence has been obtained. The audit evidence may reduce the audit risk due to acceptable low level and thereby enable the auditors to draw suitable conclusion. ओके, तर जे तुम्ही कन्क्लुजन काढाल ते कसं असलं पाहिजे तर सुटेबल असलं पाहिजे. दॅट मीन्स प्रोफेशनल जजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कोणतेही जजमेंट तुम्ही इझिली पास नाही करू शकत तिथे, तर त्याला प्रोफेशनल जजमेंट, त्याला अप्रोप्रिएट एव्हिडन्स असणं महत्वाचं आहे. देन on which is based the auditor's opinions in matter on professional judgment. तरच तुम्ही त्याला एक प्रोफेशनल जजमेंट आहे असं म्हणू शकता. नेक्स्ट इज सोर्सेस ऑफ ऑप्टेनिंग ऑडिट इव्हिडन्स. आता कोणते बरं सोर्सेस असू शकतात तुम्ही ऑडिट इव्हिडन्स कलेक्ट करण्यासाठी? Audit evidence can be obtained from the other sources, outside sources entity being the subject to audit. That is, bank confirmation statement can be used as the audit evidence to check the existing of the bank and accounts. Okay. So basically काय की एखादा मॅन्युप्युलेटिव्ह डेटा चेक करण्यापेक्षा तुम्ही आउटसाइडर डेटा काय करावं चेक करा, किंवा कन्फर्मेशन ऑफ थर्ड पार्टीज एखादं डॉक्युमेंट आहे का ते चेक करा. तर ते थोडंसं ऑथेंटिक होण्याचे चान्सेस कसे असतात तर जास्त असतात, आणि मग तुम्ही अशा पद्धतीने ऑडिट इव्हिडन्स बघू शकता. सेकंड पॉईंट बघूया आपण आता, इन्फॉर्मेशन टू बी युज्ड ॲज अ ऑडिट इव्हिडन्स. कोणती इन्फॉर्मेशन यूज ऑडिट इव्हिडन्समध्ये आहे? रिलेव्हन्स अँड रिलायबिलिटी. The auditor shall consider the relevance and reliability of the information to be used as the audit evidence while planning the audit procedure. आता त्याच्यामध्ये मग डायरेक्शन ऑफ टेस्टिंग, असर्टेन, टेस्ट कंट्रोल हे बाकी रेफरन्सेससाठी दिलेले आहेत. हे जस्ट एकदा गो थ्रू करा. आणि सबस्टेन्सिव्ह प्रोसिजर. ओके, हे ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी दिलेले आहेत. ऑडिट इव्हिडन्सचा इंट्रोडक्टरी पार्ट लक्षात आला का? आणि आपण काय बघितलं बघा आजच्या क्वेश्चनमध्ये?
ऑदर कन्सिडरेशनमध्ये आपण सफिशियंट ॲप्रोप्रिएट ऑडिट इव्हिडन्स कसा असतो त्याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघितला स्कोप. ओके. आणि ह्या स्कोपच्याच अंडर आपण बाकीचे सफिशियंट ॲप्रोप्रिएट ऑडिट इव्हिडन्समध्ये पहिला बघितला स्कोप, त्याच्यानंतर सेकंड बघितला ऑडिट प्रोसिजर, थर्ड बघितला सफिशियन्सी अँड ॲप्रोप्रिएटनेस ऑफ ऑडिट इव्हिडन्स, देन प्रोफेशनल जजमेंट अँड सोर्सेस ऑफ ऑब्टेनिंग ऑडिट इव्हिडन्स. ओके. आणि सेकंड पॉईंटमध्ये मग इन्फॉर्मेशन टू बी युज्ड ॲज अ ऑडिट इव्हिडन्समध्ये रिलेव्हन्स अँड रिलायबिलिटी हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. होप सो तुम्हाला आजचा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.